नमस्कार मंडळी, श्रीनाथ संप्रदाय आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत. मंडळी, बरेच दिवस झाले आपला एकही व्हिडिओ आलेला नाही. त्यासाठी सर्वप्रथम मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. काही कारणास्तव मी तुम्हाला व्हिडिओ देऊ शकलो नाही, पण इथून पुढे नियमित तुम्हाला व्हिडिओ हे मिळत जाणार आहेत. आणि म्हणूनच ही कमी भरून काढण्यासाठी मी आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत उत्सुकता असलेला विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. कारण तंत्र मंत्र यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय उतारे या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतोय. त्याचबरोबर तुमच्या काही अडचणी असतील, समस्या असतील किंवा काही शंका असतील तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची देखील लिंक देत असतोय. तिथं तुम्ही फॉलो करून माझ्याशी पर्सनली बोलू शकता. मंडळी, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ हे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. या 3.5 शक्तिपीठांची नावे देखील आपल्यापैकी मला वाटते सर्वांनाच माहिती असतील किंवा आपल्यापैकी बरेच जण 3.5 शक्तिपीठांचे दर्शन देखील घेऊन आलेले असतील. परंतु या 3.5 शक्तिपीठांची दैवते जरी आपल्याला माहीत असली तरी सुद्धा या दैवतांचे, या गडांचे किंवा या क्षेत्रांचे राखणदार किंवा क्षेत्रपाल हे कोण आहेत याची माहिती आपल्यापैकी बऱ्याच जणांना नसते आणि तीच आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहे. तर मंडळी, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांची नावे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. यामध्ये तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, सप्तशृंगी माता आणि माहूरगडची रेणुका माता. पण या देवींच्या गडांवर, या पवित्र क्षेत्रांवर कोण पहारा देतात किंवा कोण आहेत इथले अदृश्य रक्षण करते हे आपल्याला माहीत नाहीये आणि याचीच माहिती आपण घेणार आहे. आणि मंडळी, जवळपास प्रत्येक शक्तिपीठाजवळ भैरव किंवा क्षेत्रपाळ किंवा ग्रामदेवतांचीच पूजा का केली जाते हे सुद्धा आपण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. मंडळी, या व्हिडिओतील माहिती ही मुख्यतः स्थानिक लोकपरंपरा, लोककथा आणि भक्तांच्या श्रद्धा आणि ग्रामीण संस्कृतीवर आधारित आहे. त्यामुळे मंडळी, काही गोष्टी या अनेक प्रदेशानुसार बदलू शकतात. आणि मंडळी, आपल्या व्हिडिओचा उद्देश आपला सांस्कृतिक वारसा समजून घेणे हा आहे. मंडळी, सुरुवातीलाच आपण समजून घेऊया की क्षेत्रपाळ म्हणजे काय. मंडळी, भारतीय परंपरेत क्षेत्रपाल ही त्या क्षेत्राची, देवस्थानाची किंवा डोंगर जंगलाची रक्षण करणारी देवता मानली जाते. पूर्वी गावांच्या वेशीवर, डोंगर रस्त्यांवर किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अशा देवतांची पूजा ही मोठ्या प्रमाणावर केली जायची. मंडळी, लोकांचा विश्वास होता की या देवता संकट, रोगराई आणि वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण करतात. मंडळी, महाराष्ट्रात भैरवनाथ, कालभैरव आणि म्हसोबा देवाची अनेक रूपे या क्षेत्रपाळ किंवा रक्षक म्हणून मानली जातात. मंडळी, ही श्रद्धा केवळ धार्मिक नाही तर ग्रामीण महाराष्ट्राच्या सुरक्षेची आणि लोकसंस्कृतीची ओळख आहे. मंडळी, आपण सर्वप्रथम बोलूया की अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी, जी छत्रपती शिवाजी महाराजांची देखील कुलस्वामिनी मानली जाते. मंडळी, तुळजापूर परिसरात क्षेत्रपाळ म्हणून श्री टोळभैरव हे अत्यंत प्रसिद्ध आहेत. ते अष्टभैरवांपैकी एक आहेत आणि देवीचे प्रमुख रक्षक देखील ते मानले जातात. मंडळी, तुळजाभवानी मंदिराच्या अगदी जवळच टोळभैरव यांचे स्वतंत्र मंदिर आहे. लोककथेनुसार टोळभैरव हे रात्रंदिवस देवीच्या क्षेत्राचे हे रक्षण करत असतात. अनेक भक्त सांगतात की देवीच्या दर्शनासोबत टोळभैरवांचे दर्शन घेतल्याशिवाय देवीची पूजा ही अपूर्ण राहते. मंडळी, त्याचबरोबर काळभैरवांची देखील येथे पूजा ही केली जाते. काही ग्रामीण भागात म्हसोबा आणि खंडोबा या देवांना रक्षक म्हणून देखील पूजले जाते. पण तुळजाभवानीच्या मुख्य क्षेत्र रक्षणाची जबाबदारी हे भैरव रूपांकडेच आहे असे मानले जाते. मंडळी, अनेक भक्त सांगतात की आईच्या गडावर टोळभैरव हे पहारा देत असतात आणि म्हणूनच कोणालाही कधीही कसलेही भय वाटत नाही. मंडळी, आता जाऊया करवीर नगरीत. कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे श्री महालक्ष्मी देवी. येथे करवीर क्षेत्राचे मुख्य क्षेत्रपाल म्हणून श्री रंकभैरव म्हणजेच रंकोबा यांची पूजा केली जाते. रंकभैरव हे देवी महालक्ष्मीचे परमभक्त आणि शहराचे कोतवाल देखील मानले जातात. मंडळी, काही कथांनुसार रंकभैरवांच्या नावानेच रंकाळा या तलावाचे नाव पडले आहे असं देखील लोक सांगतात. मंडळी, रंकाळा परिसरातच रंकभैरवांचे देखील मंदिर आहे. अंबाबाईच्या दर्शनासोबतच रंकभैरवांचे दर्शन घेण्याची प्राचीन परंपरा आहे. मंडळी, लोककथांनुसार एकदा कोल्हापुरात दुष्काळ पडला होता तेव्हा रंकभैरवांच्या कृपेने तेथे पाणी आले अशी कथा सांगितली जाते. आजही भाविक म्हणतात रंकोबाला नमस्कार केल्याशिवाय अंबाबाईचे दर्शन हे अपूर्ण आहे. मंडळी, नाशिक जिल्ह्यातील 7 शिखरांवर वसलेले आई सप्तशृंगीचे शक्तिपीठ येथे कालभैरव हे मुख्य कोतवाल आणि क्षेत्रपाळ म्हणून मानले जातात. गडावर सप्तशृंगी मंदिराच्या खालच्या बाजूला कालभैरवांचे देखील स्वतंत्र मंदिर आहे. दरवर्षी कालभैरव जयंती तेथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मंडळी, जंगल आणि डोंगर परिसरांमुळे इथल्या लोककथांमध्ये अदृश्य रक्षण
वेताळ आणि इतर शक्तींचा देखील उल्लेख आहे. यात्रेकरू डोंगर चढताना क्षेत्रपाळ देवतांचे स्मरण करतात. मंडळी, लोककथांनुसार अनेक भक्त सांगतात की या गडावर सर्प आणि कावळा हा दिसत नाही. हे सर्व तेथील क्षेत्रपाळांच्या रक्षणामुळे घडतं असं लोकांचं म्हणणं आहे. आता मंडळी जाऊया महाराष्ट्रातील माहूरगड रेणुका मातेचे एक प्राचीन शक्तिपीठ. मंडळी, स्थानिक परंपरेनुसार भैरवनाथ हे तेथे क्षेत्ररक्षक आहेत. काही भक्तियुक्त कथांनुसार भगवान परशुराम स्वतः आपल्या आईच्या गडाचे रक्षण करतात असं देखील मानलं जातं. मंडळी, हे देवस्थान दत्त परंपरेशी देखील संबंधित असल्याने हे क्षेत्र अधिक पवित्र आणि सुरक्षित देखील मानलं जातं. मंडळी, पूर्वी हा संपूर्ण परिसर हा दाट जंगलाने वेढलेला होता, त्यामुळे क्षेत्रपालांची श्रद्धा येथे अधिकच मजबूत आहे. त्यामुळेच माहूरगडची रेणुका माता ही देखील महाराष्ट्राची कुलस्वामिनी असून अनेक भक्तांची तेथे दृढ श्रद्धा देखील आहे. आणि आई रेणुका मातेची सुरक्षा आणि रक्षणाचे काम हे त्यांचेच पुत्र भगवान परशुराम करतात अशी देखील भाविक भक्तांची श्रद्धा आहे. मंडळी, पूर्वी डोंगर जंगले हे अधिक धोकादायक होते. रात्रीचा प्रवास, जंगली प्राणी आणि रोगराईपासून बचाव करण्यासाठी लोक दैवतांवर श्रद्धा ठेवत असत. मंडळी, भैरवनाथ, रंकभैरव, टोळभैरव, म्हसोबा अशा दैवतांची परंपरा ही याच्यामुळेच निर्माण झाली. मंडळी, याच गोष्टी आपल्याला आपल्या संस्कृतीला एकत्र बांधून ठेवत असतात आणि आपल्या पूर्वजांच्या विश्वासालाही जिवंत ठेवत असतात. तर मंडळी, कोणत्या क्षेत्रपालांची कथा तुम्ही ऐकली आहे हे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ, ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. अलख निरंजन आदेश.